जागतिक स्तनपान सप्ताह साजरा केला जातो, हो. हा नक्की कशासाठी केला जातो आणि याचं महत्त्व काय? जागतिक स्तनपान सप्ताह आपण 1 ते 7 ऑगस्ट सप्ताह साजरा करतो। त्या याची सुरुवात 1993 पासून सुरू केली आहे। स्तनपान असतं तर त्याचं प्रमाण आपल्याला 55% ते 60% अपेक्षित आहे, पण आजकाल नोकरी करणाऱ्या स्त्रिया असल्यामुळे त्याचं प्रमाण कमी होत चाललंय। तर त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी लसीकरण जसं महत्त्वाचं आहे तसं बाळाच्या आईचं दूध हे पहिली लस आहे, त्यामुळे पहिल्यांदा आपण स्तनपान सुरू करावं आणि ते 60 ते 65% स्तनपान पहिले 6 महिने व्हावं, नंतर ते 2 वर्षांपर्यंत पूरक आहारांबरोबर चालू राहावं, यासाठी स्तनपान सप्ताह सुरू करण्यात आलेला आहे। पहिलं दूध हे बाळाला साधारण कधी दिलं गेलं पाहिजे, किती वेळात दिलं गेलं पाहिजे? पहिलं दूध हे जन्मानंतर लगेच तात्काळ दिलं गेलं पाहिजे। 1 तासाच्या आत पण आपण देऊ शकतो। जर सीझर झाला असेल तर सीझर नंतर साधारणतः 4 तासांनी आपण बाळाच्या आईचं दूध आपण सुरू करतो। त्यामुळे जितक्या लवकर काही हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन थिएटरमध्ये पण बाळाच्या आईचं दूध पाजायची सुरुवात केली जाते। म्हणजे जितक्या लवकर आपण करू तेवढं चांगलं। एक म्हणजे कोलेस्ट्रॉम जे सुरुवातीच्या दुधात असतं, तर त्याच्यात अँटीबॉडीज असतात, इम्युनिटी वाढण्यासाठीचे लागणारे प्रथिने, व्हिटॅमिन असतात, तर ते बाळासाठी महत्त्वाचं असतं। बाळाच्या आईचं दूध बाळाने घेतल्यामुळे अतिसार, दमा, नंतर कॅन्सर ह्या आजार व्हायचे प्रमाण कमी असते। तर आता आपण आईच्या आजारापासूनची मुक्तीविषयी बोलूया। बाळाच्या आईला दूध पाजायला सुरुवात केली तर त्यांचं युटेरस लवकर क्लोज होतं, त्याच्यामुळं प्रेग्नन्सी नंतर जे रक्तस्राव होतो तो रक्तस्राव कमी होतो। नंतर योनी कॅन्सर व ब्रेस्ट कॅन्सर पासून पण आईचं प्रोटेक्शन होतं। म्हणजे प्रमाण कमी होतं। ओके, म्हणजे जसे आपण म्हणतो बाळाला, तसेच आईला सुद्धा याचे खूप फायदे आहेत। आईला पण खूप फायदे आहेत। शरीर सुडौल राहण्यासाठी पण ब्रेस्ट फिडिंगचा स्तनपानाचा फायदा होतो। 6 महिन्यापर्यंत फक्त आईचं दूध द्यावं, नंतर पूरक आहार देऊन स्तनपान 2 वर्षापर्यंत आपण देऊ शकतो।